चला मॅचला सुरुवात होते. आमचे सगळे प्रमुख अतिथी गंधारीचे नामवंत उद्योजक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व विकीबाईंचं देखील या ठिकाणी आगमन झाले. हार्दिक असं स्वागत. ओमकार परब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. प्रफुल्लजी सुतार साहेब SD ट्रॉफीच्या माध्यमातून आपलं स्वागत असणार आहे. दोस्तीच्या दुनियेतील दोन राजे माणूस म्हणजे सुलतान खान आणि दिनू कांबळे या दोघांच्याही वतीने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. उल्हासनगरवरून खास या ठिकाणी भरत सिंग आणि पल्लेभाई असतील, अरबत भाई आणि भाईजान या सगळ्यांचं आम्ही स्वागत करत आहोत या ठिकाणी. आणि चला जाऊयात, तुम्हाला घेऊन जातो मॅचच्या दिशेने. पहिली ओव्हर घेऊन दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू मॅच सुरू होते, त्वरित पाठवा. ऋतिक पाटील आणि सुनील चावरी यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉलर्स नेम प्लीज. पहिलाच बॉल सुमित गोलंदाजीसाठी आलेत, परंतु पहिलाच बॉल चांगल्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेगबायच्या स्वरूपातील धाव इकडे पाहायला मिळते. धाव संख्येला सुरुवात झाली आहे. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ऋतिक पाटील आले, सध्या स्ट्राईकवर आहेत. यावेळेला उडवला बॉल ऋतिकने फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, जिकडे येतोय षटकार. 6 धावा या ठिकाणी मिळतील. हीच खासियत आहे या खेळाडूची. टायमिंगचं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतात आणि या बॉलवर खूप चांगलं टायमिंग केलंय. बॉलचा अंदाज घेतला, लेंथवरचा बॉल पिक केला आणि फाईन लेगला खेळला 6 धावांसाठी. 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. आज 4 ओव्हरच्या मॅचला काल जास्त धावा झाल्या, परंतु आज 48 ही सर्वोच्च धावसंख्या होती. बरोबर, हा 49. यावेळेला समोर केलाय बॉल, बॉल पुढे आणि जाईल आमच्या मागे. 6 षटकार. मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी उपस्थित राहताना पाहायला मिळत आहेत. कोणी उल्हासनगरवरून, कोणी वरपवरून, कोणी जर पाहिलं तर गंधारीवरून या ठिकाणी मान्यवर दाखल झालेले आहेत. सिमेंटचा प्लॉट आणि त्यावर सुरू असणारी कोण गावातील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 70 स्पोर्ट्सवर ही क्रीडा स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. यावेळेला वेगात बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. थोडासा पाठीमागे टप्पा घेतला, बॅटच्या काही पट्ट्यात बॉल आलेला नाहीये. 13 वर धावसंख्या थांबते. 4 ओव्हरची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऋतिक पाटील यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी आपले हात फैलावले, वाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या जर पाहिली तर 13 वर आहे. 4 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सध्या चर्चा आहे भिवंडीची, भिवंडीच्या क्रिकेटची, भिवंडीच्या स्पर्धांची, भिवंडीच्या खेळाडूंची. यावेळेला पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. थोडेसे शफल झाले होते, कदाचित पंचांनी ते निहाळलं आणि धावसंख्या 14 वर थांबताना पाहायला मिळते. यावेळेला वेगवान ऑफ स्टंपच्या बाहेर अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. 1 धाव त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी धाव पूर्ण केली गेली. पहिली ओव्हर मात्र या ठिकाणी पाहायला मिळते आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते ती 16 धावा. पहिली ओव्हर संपल्यानंतर तब्बल 16 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. 3 षटकं अजूनही बाकी आहेत. एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न मानस सध्याच्या घडीला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 षटक बाकी आहेत. 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 3 ष
सुनील चावरी. यावेळेला हवाई हल्ला केला जरूर आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. कॅच हातातून निसटते आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये धावा देखील या ठिकाणी 2 मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 18 धावांवर धावफलक. बॉलिंग टीम आपला 12th मॅन नाही आहे, परंतु जर शक्य नसेल तर सीमारेषेवरील प्लेयरने तरी बॉलरचं नाव कळवा प्लीज. उद्देश. यस, कारण यूट्यूबला मॅच आहे. आम्हाला आवडेल सगळ्यांचे प्रॉपर नावं गेली तर. यावेळेला यष्टीरक्षकांच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. उसळी जास्त होती. पंचांनी मात्र हात फैलावलेत. व्हाईट बॉल घोषित केला जाईल. HD ट्रॉफी सुलतान दिनू. यावेळेला पुलचा फटका या ठिकाणी खेळला गेलेला आहे आणि काय पूल केलाय, जबरदस्त पूल या ठिकाणी. 6 धावा, षटकार. याही वेळेला पूल केला जातोय. तिकडे फिल्डर आहेत. कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु कॅच नाही होत आहे. चार धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. सुलतान आणि दिनूच्या माध्यमातून आयोजित असणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. महत्वाची मॅच सुरू आहे. 4 षटकांची लढत आहे आणि दुसरी ओव्हर सुरू आहे. धावसंख्या झाली तब्बल 29. तीस धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने, कदाचित आजच्या दिवसातील उच्चांकाच्या दिशेने वाटचाल सध्याच्या घडीला सुरू आहे. उद्देशने हा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. पेकी केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि 2 धावा पूर्ण. ऋतिक पाटील सुनील चावरी ही जोडी आता चांगली जमलेली आहे. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता जास्तीत जास्त धावांचा पाठलाग देखील इकडे होऊ शकतो. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. टप्पा पडतोय. थोडासा कट होतोय बॉल. थोडासा कमी गतीने, थोडासा वळलेला बॉल. उद्देश यांचा डॉट येतोय. 32 वर धावसंख्या थांबली आहे. याही वेळेला तेज बॅक टू बॅक बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. लगातारचे 2 बॉल मात्र या ठिकाणी यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. 32 वर थांबलेली धावसंख्या पाहायला मिळते. षटकं संपली. 2 षटकं अजूनही बाकी आहेत.
तब्येत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 22 आलेत गोलंदाजीसाठी. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्येला कंट्रोल करावं लागेल. पावेचा पहिला बॉल थोडासा पुढे केला होता, मिड विकेटच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 34 वर जाते. सर्व बक्षीसदात्यांचं आणि सर्व पुरस्कर्त्यांचं SD ट्रॉफीच्या वतीने हार्दिक स्वागत. यावेळेला पुन्हा हवा यायला केलाय. दिशा 30, स्क्वेअर लेग, फाईन लेगचा झोन आणि पुन्हा एकदा लांब लचक पाठवलाय ऋतिक पाटीलने. हा बॉल 6 धावांसाठी षटकार. चाळीस धावा धाव फलकावर आहेत. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग आणि ही सलामीची जोडी चांगलीच रमली आहे LNT खोने टीमची. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय. मागील बॉलवर षटकार मारल्यानंतर बॉल थोडासा बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. SD ट्रॉफी आपण पाहतोय. सुलतान आणि दिनू आयोजकाच्या भूमिकेत आहेत. 70 स्पोर्ट्सवर ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग तेवढं प्रॉपर नाही आहे, परंतु दुसरी धाव मात्र घेण्यापासून रोखू नाही शकत या दोन्ही खेळाडूंना आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. त्रेचाळीस धावा धाव फलकावर आहेत. बॉल ज्या पद्धतीने गोल गोल फिरत येतोय, अगदी खूप चांगल्या पद्धतीने फॉलो करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. सर्वेश पालव आणि बारक्या. व्हाईट बॉल. यावेळेला आणखीन एक जबरदस्त हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु बघूयात फिल्डर तिकडे आलेले आहेत. त्यांनी पकडली कॅच आणि ही जोडी आता फुटलेली आहे. पहिला धक्का बसतोय ऋतिक पाटील यांच्या रूपामध्ये 44 या धाव संख्येवर. चव्वेचाळीस धावा धाव फलकावर असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल येत आहेत. डोंबिवली परिसरातील आणखीन एक ख्यातनाम खेळाडू. यावेळेला बॅट तर फिरवली गेलेली आहे, परंतु पाहूया फिल्डर सीमारेषच्या जवळून अगदी वेगाने येत आहेत. त्या ठिकाणी बॉल थोडासा बाजूला गेला आणि लगेचच 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 46 वर आहे. 4 षटकांची ही मॅच आहे आणि 4 षटकांमध्ये किती धावा मात्र बनवल्या जातात पाहायचंय. चालू सामन्यातील विजेता अर्नी स्पोर्ट्स या टीम बरोबर सेमीफायनलची मॅच यानंतर खेळेल. यावेळेला उडवलाय बॉल समोरच्या दिशेने. आणखीन एक ओव्हर पिच बॉल ज्याला पाठवलं गेलेलं आहे सीमा रेषा पार.
षटकार आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 52 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या आता बनवली गेलेली आहे एल&टी कोणी टीमने. बावन्न धावा धाव फलकावर शेवटचं षटक या ठिकाणी आता सुरू होत आहे. सौरभ येतात गोलंदाजीसाठी. सुनील चावरी आणि अमोल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला घाई करा, 2 मॅच बाकी आहेत, 5:30 वाजलेले आहेत. पहिला बॉल जास्त सफल झाले, बॉलच्या रेषेतच नाही आले. बॉल गेला यष्टीरक्षकांच्या दिशेने. पहिला बॉल खूप चांगला राहिला, डॉट बॉल. भिवंडीचं कोणगाव 70-70 स्पोर्ट्सवर सुरू असलेली स्पर्धा SD ट्रॉफी सुलतान आणि दिनू यांचं आयोजन. यावेळेला लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळतायत, तिकडे मात्र फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत आणि शेवटच्या षटकाची सुरुवात मात्र खूप चांगली राहिली आहे. आणखीन एक विकेट. बावन्न धावा धावफलकावर पहिले 2ही चेंडू खूप चांगले टाकलेले आहेत. आता मात्र करण येत आहेत. करण धुळे मागील मॅच मध्ये खूप चांगली मोलाची भूमिका निभावली होती आणि यावेळेला दांडी 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 गुल. काय बॉल टाकलाय, जबरदस्त यॉर्कर प्रस्तुत केला. शेवटच्या ओव्हरमध्ये हे कमबॅक होतं गोलंदाजांचं. आतापर्यंत एकही धाव येऊ दिलेली नाहीये. अजित मोहिते येताना पाहायला मिळतात बॅटिंग करण्यासाठी. मुंबईचे मॅच विनर आणि अंतिम 3 चेंडू मात्र बाकी आहेत. अजित मोहिते आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल केवळ 1 धाव आतापर्यंत दिली गेलेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 53 धावा 4 बॉलमध्ये शेवटच्या षटकाच्या, याला क्रिकेट म्हणतात. कधी काय होईल याचा नेम नाही आणि इकडे कमबॅक केलंय सौरभने. अमोल पाटील स्ट्राईकवर बॅटिंगसाठी. आणखीन एक बॉल जो यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. काय कामगिरी झाली आहे सध्याच्या घडीला. 5 बॉलमध्ये केवळ 1 रन. 3 ओव्हरला 52 असणारी धावसंख्या, मागील 5 बॉलवर केवळ 1 धाव आलेली आहे. कोलेगावचा असणारा हा खेळाडू अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे.
यावेळेला फुल टॉस, एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. श्याम चौधरी तिकडे पोहोचतायत, बॉल शोधतायत, चेंडूची फेकी करतील. तोपर्यंत जर पाहिलं तर बघता बघता त्या ठिकाणी धावा घेतल्या गेल्या. 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये कमबॅक केलं या गोलंदाजाने. धावसंख्या झाली आहे 56 आणि विजयासाठी धावा करायच्या त्या 57. शेवटच्या ओव्हरमध्ये लाजबाब कमबॅक. चला, विनंती असेल बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. आपल्या दोन्ही टीमच्या विनंतीला मान देऊन हा सामना 4 ओव्हरचा ठेवण्यात आलेला आहे. चला लवकरात लवकर बॅटर या. त्यानंतरचा सामना हा 3 ओव्हरचाच असेल याची नोंद घ्यायची आहे. चालू सामन्यातील विजेता अर्ने टीम बरोबर असणार आहे. चला अर्ने टीम कॅप्टन आपण देखील या ठिकाणी मार्गक्रमण करा. सकाळच्या सत्रातील हिरो मयूर देवकर आणि जोडीला श्याम चौधरी मैदानात दाखल झालेले आहेत. विजयासाठी 57 धावांची आवश्यकता आहे. चला मॅच सुरू होते. विक्रांत चव्हाण आणि समोर जर पाहिलं तर श्याम चौधरी, टेमगरचा एक जबरदस्त बॅटर. पहिलाच बॉल रिवर्स अस्त्र बाहेर काढलाय. एक धाव मात्र तिकडे मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेला. या अतिशय तत्परतेने दुसरी धाव देखील पूर्ण केली गेलेली आहे. विक्रांतचा दुसरा, परंतु हा चुकतेवर नव्हता आणि त्यामुळे व्हाईट बॉल घोषित केला जाईल.
श्यामने मात्र या स्ट्रोकला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत. एक चांगला फटका तिकडे आलेला आहे. धावसंख्या 4 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 7 धावांवर 57चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 50 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. ओव्हरपेज बॉल केला त्याचा समाचार श्यामने घेतला आणि धावसंख्या 4 ने पुढे जात असताना 7 वर जाते. यावेळेला आणखीन एक वाईट बॉल त्या ठिकाणी कळवला जातोय. धावसंख्या 8 वर जाताना पाहायला मिळेल. विक्रांत विरुद्ध श्याम अशी लढत पाहायला मिळते. यावेळेला रक्षकांच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. कमबॅक करतायत विक्रांत. धावसंख्या जर पाहिली तर 8 झाली आहे. एचडी ट्रॉफी आपण पाहतोय. सुलतान दिनू यांचं आयोजन पाहायला मिळत आहे. सुरू असणारी क्वार्टर फायनलची मॅच आणि यानंतर सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा बॉल त्याला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. आणखीन एक मोठा प्रहार. 6 षटकार. श्याम चौधरी हे ते नाव आहे. मॅचचं पारडं केव्हाही बदलण्याची क्षमता आहे. श्यामला ओव्हरपिच बॉल नाही करू शकत तुम्ही यांनी तेच केलंय. त्याचा फायदा या ठिकाणी घेतलाय त्यांनी. धावसंख्या 14. धावा धाव फलकावर आहेत. पुढे आले. बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. बराच काळ हवेत बॉल आहे परंतु फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. आता सौरभ आणि विक्रांतने पहिल्या षटकात श्यामला आउट केलंय 14 धावांवर. हिमांशू आलेले आहेत. पाहूया कशा प्रकारचे मयूर देवकर जोडीले आहेत आणि आता पाहायला मिळतात हिमांशू. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळलाय आणि पहिल्याच बॉलवर एक मोठा स्ट्रोक त्या ठिकाणी अर्जित करताना पाहायला मिळत आहे. 4 धावा. जशाच तसे प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे. 57चा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्याच षटकात जर पाहिलं तर धावा आलेल्या आहेत त्या 18 म्हणजे 39 धावांची आवश्यकता येणारे 18 बॉलमध्ये. आज जेवढे खेळाडू उपस्थित राहिले त्यामध्ये डोंबिवली आणि भिवंडीचा खेळाडूंचा मोठ्या प्रमाणात संख्या राहिलेली आहे आणि सौरभ येताना पाहायला मिळत आहेत. माझ्यामध्ये मानकुले टीम देखील इकडे दाखल झाली आहे मोठ्या समर्थकांच्या फौज फाट्यासह, कारण यानंतर फायनल खेळायची आहे आणि लक्ष असतं अख्ख्या गावाचं ज्यावेळेला गावची टीम फायनलला जाते
पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा, 18 बॉल 39. चला घाई करा, यानंतर 2 मॅच बाकी आहेत. एक षटक झालं, त्याला 5 मिनिटं झाली. सहकार्य करा. वेगवान फटका. ओ, ज्या अँगलने फक्त एक स्टंप दिसत होता त्याच अँगलने डायरेक्ट हिट केला या ठिकाणी सौरभ. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलाय. बॉल हवेत आहे, गोलंदाज स्वतः त्या ठिकाणी येतात. आणखी एक जबरदस्त कॅच. वा सौरभ, आजचा दिवस सौरभचा आहे. सौरभ मात्र खार्डी गावाचं नाव आज रोशन करताना पाहायला मिळतात. आणखीन एक विकेट घेतली आहे. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. सीमारेषा दिशेने प्रेक्षक क्षेत्ररक्षक आलेत खरेकरण. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. थ्रो देखील केला गेलेला आहे. अजित मोहिते गॅदर करतायत, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेलेली आहे. हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलेलं आहे. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकात मोठी धावसंख्या आली, त्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्येला थोडासा लगाम घातला गेलेला आहे. त्याचं कारण आहे सौरभ आलेत बॉलिंगला. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, वाईट बॉल. चांगला बॉल. अगदी जर पाहिलं तर सीमारेषेच्या दिशेने खेळलाय, फेकी केली गेली आहे. थ्रो थोडासा वाईट झाला. धावसंख्या 2 ने पुढे. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय. 3-3 खेळाडू मात्र त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतायत. दुसरी धाव घेतली गेलेली आहे पहिल्या षटकात आणि तिसरीचाही कॉल मात्र त्या ठिकाणी थोडासा बॉल हरवल्यासारखं झालं आणि 3 धावा तिकडे घेतल्या गेल्या. 57चा पाठलाग करायचा आहे.
अजूनही जर पाहिलं तर 13 बॉल 32, 25 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये, प्रयत्न करावे लागतील. हे दोन्ही बॅटर प्रयत्न करतायत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जास्त बाहेर, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 26 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर 13 बॉल 30. राहुल केने आणि प्रयाग यावेळेला आडव्या बॅटने बॉल भिरकावून दिला गेला. लांब 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 लचक षटकार आणि ओव्हर संपल्या. मात्र या ठिकाणी दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 32. बारा बॉलमध्ये 25 ची आवश्यकता. दोन्ही टीमला एक विनंती आहे, यानंतर 2 मॅचेस होणं गरजेचं आहे. 6 वाजलेले आहेत, त्यामुळे आपण सहकार्य करा आणि थोडीशी घाई करा. दोन ओव्हर अजूनही बाकी आहेत. पाहूया. 12 बॉलमध्ये 32 झालेत, 12 बॉलमध्ये 25 पाहिजेत. मॅच ऑन आहे. पहिलाच बॉल अपील केलं, परंतु अपिलाचा प्रभाव नाही पडला. एक धाव तिकडे मिळते. धाव संख्या 33. 33 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीम हार मानायला तयार नाही आहेत. एल&टी खोणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला, अर्नीचे कॅप्टन या ठिकाणी त्वरित या. टीम अर्नी कॅप्टन. उसळी होती, हुक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रथमेश आलेत आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. ओव्हरथ्रोच्या स्वरूपातील देखील धाव येईल का? आणि इकडे पहा, धावा 1 नाही 2 नाही, तिसरी धाव देखील आली आहे. चौथीचा प्रयत्न या ठिकाणी होतोय का पाहायचा आहे. 3 धावा मात्र इकडे आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळत आहे. 10 बॉलमध्ये 21. सुरुवातीला छोटं वाटणारं आव्हान मात्र आता मोठं वाटणारं आव्हान आता छोटं झालंय. राहुल केने आणि प्रयाग. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात मात्र हा स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडला आणि लगेच दुसरी धाव देखील तिकडे घेतली गेलेली आहे. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलेला आहे. क्रिकेटच्या खेळात कितीही धावा करा कमीच पडतात आणि इकडे तेच पाहायला मिळत आहे. 57 धावांची आजच्या दिवसातील उच्चांकी धावसंख्या होऊन सुद्धा संघ थोडासा स्ट्रगल करतो. 19 धावा अजूनही करायच्या आहेत. 9 बॉल 19. सुलतान आणि दिनूची भव्य दिव्य स्पर्धा. दरवर्षीप्रमाणे 4थ्या वर्षात स्पर्धा आली आहे. पुढल्या वर्षा याही पेक्षा मोठं आयोजन आणि त्याची अनाउन्समेंट आता होते. चांगला बॉल, परंतु त्यावर देखील धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे.
आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात धावाच्या स्वरूपात विकेट येते. टीम आर्नी कॅप्टन या ठिकाणी त्वरित उपस्थित राहायचे. टीम आर्नी कॅप्टन अशोक, चला इकडे या लवकर. याही वेळेला फटका फसताना पाहायला मिळतोय. बॉल हवेत आहे आणि गोलंदाज विकी स्वतः कॅच घेत आहेत. अचानकपणे मॅच मध्ये रंगत वाढते आणि सामन्याने कलाटणी. या स्पर्धेमध्ये विजेत्याला दिलं जाणार आहे पारितोषिक 30,000 रुपये आणि उपविजेत्याला दिलं जाणार आहे 15,000 रुपयाचा पुरस्कार. सात बॉल 18 म्हणजे अजूनही मॅच ऑन आहे. या बॉलवर देखील मॅच अवलंबून असणार आहे. भावेश आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुलतान दिनू यांच्या संकल्पनेतून साकार झालेली SD ट्रॉफी सेमीफायनल मध्ये कोण जाणार. अर्नी टीम ऑलरेडी सेमीफायनलला जाऊन पोहोचलेली आहे. त्यांच्याबरोबर कोण खेळणार ते बाकी आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. 7-17. भावेश स्ट्राईकवर आहे. यावेळेला फटका खेळलाय. कव्हरचं क्षेत्र निवडलंय. खाली क्षेत्र आहे. एक धाव तर घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या. मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला जर पाहिलं तर LNT कोणी टीम आपल्याला पाहायला मिळते. वेदश्री रिची प्रतिष्ठान एका बाजूला पाहायला मिळते. सुखदेव काका यांचा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश म्हात्रे यांचा संघ एका बाजूला पाहायला मिळतोय. नक्कीच सुखदेव काकांचं कौतुक करावं लागेल, कारण क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. कित्येक खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत. त्यांच्या घरात 3 पिढ्या क्रिकेट खेळत आहेत. रत्नदीपच्या हातामध्ये शेवटच्या षटकासाठी चेंडू सोपवण्यात येतोय. पाहूया. राहुल केणे एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला भावेश आहेत. चला घाई करा. यानंतर 2 मॅचेस बाकी आहेत. 6 वाजून गेलेले आहेत. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने खेळला जातो. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर अतिशय वेगात आले. थ्रो जबरदस्त केलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हो, त्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी राहुल केणे यांची विकेट येताना पाहायला मिळते. आणि आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल 14.
यावेळेला फुल टॉस बॉल. हे तेच बॅटर आहेत आता बॅटिंगसाठी आले ज्यांनी सौरभ खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी केली होती. आणि इकडे जर पाहिलं तर आता ओव्हरथ्रो धावा येत आहेत. एक झाली, दुसरी झाली, तिसरी सुद्धा झाली. हो, या क्षणी चुका करून चालणार नाहीये. मॅच मधील थरार तर वाढतच चाललाय. आता मात्र 4 बॉल 11 धावांची आवश्यकता. सौरभ आणि भावेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एल&टी खोनी आणि समोर जर पाहिलं तर वेदश्री रिची प्रतिष्ठान यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पुत्राच्या नावे टीम रिचीच्या असंख्य आठवणी, रिचीने मारलेले षटकार, चौकार, त्याचा खेळ डोळ्यासमोर येत असेल आणि त्यांचं नाव देखील टीमला पाहायला मिळतं. सुखदेव काकांच्या या टीमला. रत्नदीप समोर जर पाहिलं तर भावेश. ओहो, एक्सप्रेस बॉल कीपरच्या दिशेने जाईल. 3 बॉल 11 आता. काय वेगात बॉल आलाय रत्नदीप यांचा. भावेश प्रयत्न अजूनही करावे लागतील. 3 बॉल 11 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा मॅच मध्ये टीमला घेऊन येऊ शकतो. यावेळेला फुल टॉस, परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. तिसरीचा प्रयत्न होईल का? यास प्रयत्न केला आहे आणि त्या प्रयत्नात विकेट येते. आता मात्र 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. सौरभ स्ट्राईकवर आहेत. ज्या सौरभने काय जबरदस्त बॉलिंग केली होती शेवटच्या ओव्हरमध्ये, केवळ 4 रन दिल्या होत्या, तेच आता बॅटिंगसाठी आहेत. यावेळेला वेगात बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय प्रचंड वेगात. रत्नदीपचं कौतुक करावं लागेल. आता मात्र 1 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता केवळ आहे. केवळ 1 बॉल बाकी आणि तब्बल 9 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. चला, कॅप्टन आलेले आहेत का? अर्नी चालू मॅच मधील विजेत्या कॅप्टन लगेच इकडे यायचंय यावेळेला. आणि मॅच जिंकली गेली आहे एल&टी खोनी टीम. काय जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. सामना या ठिकाणी जिंकला एल&टी खोनी टीमने. आता सेमीफायनल होईल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन, अर्नीचे कॅप्टन आले, एल&टी खोनीचे कॅप्टन या ठिकाणी या. सेमीफायनलचा टॉस केला जाईल. दोन षटकांचा सामना असेल. 2 ओव्हरची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळेल अर्नी आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे एल&टी खोनी. शुभम नाईक